माझा मुलगा म्हणजे वसुंधराचा मुलगा. म्हणजे तो बनी. तोच बनी. काय काय बोलताय? तुम्हाला तुमचं कळतंय? हं? आणि तुम्ही हे जे जोडताय ना तसं तसं काही नाहीये. हे मला सगळं माहिती आहे. वसुंधरा तुझी पहिली बायको आहे. ते रानडे तुझे आई वडील आहेत हे माहिती आहे मला. त्यामुळे आता पुढे बोल. बोल. बोल ना. ठीक आहे मान्य केलं मी. कळलंय तुम्हाला सगळं. आहेत ते दोघे म्हातारा म्हातारी माझे आई बाबा आहेत. ती वसुंधरा माझी बायको आहे. पण म्हणून काय तो पोरगा फ्री नाही आलाय. तो माझा पोरगा नाही, तो आकाशचाच पोरगा आहे. आकाश हे स्वतः बोललाय मला. त्याला 3 मुलं आहेत, 2 मुली 1 मुलगा. ते फक्त सांगण्यासाठी. आकाशला स्वतःच्या फक्त 2 मुली आहेत. न्याय ना, तो बनीचा बाप आहे पण सावत्र. आणि ते सुद्धा त्याचं वसुंधराशी लग्न झालं म्हणून. मला एक सांग, तू आणि वसुंधरा वेगळे होऊन किती वर्ष झाली? साधारण 10 वर्ष. आणि बनी आत्ता किती वर्षांचा आहे? 9-10 वर्षाचा. खरंच लकी तू मूर्ख आहेस. खरंच. तू आणि वसुंधरा जेव्हा वेगळे झालात तेव्हा वसुंधरा प्रेग्नंट होती. आणि ही गोष्ट तुझ्या आई वडिलांना सुद्धा माहिती होती. त्या तिघांनी मिळून खरंच पोपट केला रे. म्हणजे फसवलं. म्हणजे मला परत एकदा फसवलं. आधी मला माझ्याच घराबाहेर काढलं. जेव्हा नको नको ते आरोप केले. माझं खोटं डेथ सर्टिफिकेट बनवलं. माझं जिवंतपणे श्राद्ध घातलं. आणि आता इतकी वर्ष हे एवढं मोठं सत्य माझ्यापासून लपवलं. इतकी वर्ष मला माझ्या मुलापासून, माझ्या रक्तापासून लांब ठेवलं. बास. घडून गेलेल्या गोष्टींमध्ये किती रमणार आहेस तू? का त्या गोष्टींचा वापर करणार आहेस? काय वापर? काय एवढी माहिती मिळून सुद्धा काही उपयोग नाहीये. आता का उपयोग नाहीये? कारण आता तुम्ही जी काही माहिती दिली आहेत ना मला, ती घेऊन पुन्हा मी त्या घरात कधी जाऊच शकणार नाहीये. कारण माझ्या म्हातारीकडे आणि माझ्या त्या एक्स बायकोकडे माझ्या विरुद्धचे सगळे पुरावे आहेत. खरंच मूर्ख आहेस तू लकी. एवढूशा फडतूस पुराव्यामुळे तू तुझ्या मुलावर गिव्हअप करणार आहेस? अडतूच नाहीयेत ते पुरावे. छापलो गेलोय फुल शार्प फोकस मध्ये. व्हिडिओ केलाय त्यांनी माझा. मी पण मोठा कुठल्या माझात होतो माहित नाही. त्या दिवशी फ्लो मध्ये सगळं बोलून टाकलं. सगळं उखलो त्यांच्या समोर. कसं मी आकाशला फसवणार आहे, कसे त्याचे सगळे पैसे लुबाडणार आहे, सगळं बडबडलोय मी. आणि कधी नव्हे ना ते त्या तिघांनी इतकी बुद्धी वापरली की ते सगळं बोलणं त्यांनी त्यांच्या फोन मध्ये रेकॉर्ड करून घेतला. तो व्हिडिओ डिलीट करण्याची जबाबदारी माझी. आज संध्याकाळपर्यंत तुझ्या विरोधात त्यांच्याकडे एकही पुरावा नसेल. आता त्या ठाकूरांच्या घरी पुन्हा एंट्री घ्यायची तयारी करा. घेणार एंट्री तर मी घेणार. आणि अशी तशी नाही, फुल ऑन माझाच एंट्री घेणार. आणि ह्या वेळेला एंट्री घेतल्यानंतर त्या घरातून माझी एक्झिट नाही होणार, पण त्या घरातल्या लाडक्या सुनेची.
वसुंधराची एक्झिट होणार. दॅट्स लाईक माय बॉय. चला आता एवढं सगळं आपण ठरवलंच आहे, मग माझ्या बायकोला कळवायला हवं मी परत येतोय ते. नक्की काय शिस्त आहे तुझ्या डोक्यात? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय तू एवढ्या लवकर निघालास? अगं तुला बोललो होतो ना, माझं आज एक महत्वाचं प्रेझेंटेशन आहे, तर त्याकरता निघावं लागणार मला. वसुंधरा, वसुंधरा. आले आले. हे तो. चला. हे काय? ही कुठे निघाली? ते मी नाही ते ऍक्च्युली काल त्यांनी एवढे चांगले इनपुट दिले, तर मीच म्हणालो की माझ्यासोबत आज ऑफिसला चला. नाही म्हणजे प्रेझेंटेशन मध्ये थोडी हेल्प होऊन जाईल ना, त्यांचे सजेशन्स पण मला घेता येतील. क्या बात आहे, मस्तच. चला निघायचं. एक मिनिट, मी आले, लगेच आले. वसुंधरा 2 मिनिटात येते. आले. हिला न्यायची काय गरज आहे? घरची कामं कोण करणार? मग अवनी पण नाहीये. अगं आई, तनया आहे ना, ती करेल सगळं मॅनेज. काय तनया? मी नो. ऑफकोर्स, वाय नॉट. थँक्यू. एक्सक्यूज मी. काय पोचलास आरामात कॅनडाला? ज्या दिवशी पोचलो त्या दिवशी हवामान जरा खराब होतं, त्यामुळे लँडिंग थोडी हार्ड झाली. म्हणजे काही नाही. मला सांगा तुम्ही कसे आहात आणि घरी कसे आहेत सगळे? खूप मिस करतोय मी तुम्हाला, स्पेशली आईंना. बघ अजूनही वेळ गेली नाहीये, परत येऊ शकतोस. तसंही आम्हाला तुझं जाण्याचं खूप वाईट वाटतंय. मला कल्पना आहे त्याची, पण मला जावं तर लागणारच होतं. परिस्थितीच तशी होती ना. नाही आय अंडरस्टँड तिथलं बिझनेस वगैरे. हो, ते कारण तर आहेच, पण त्याचबरोबर खरं कारण जरा वेगळंच आहे. खरं कारण म्हणजे? काही नाही, काही नाही, जाऊ दे. नाही सांग ना मला, तुला का जावं लागलं? नाही सर, मी नाही सांगू शकणार तुम्हाला. आणि मला वाटतं मला विचारण्यापेक्षा ना तुम्ही हे वसुंधरा वहिनींनाच विचारा. त्यांच्याचमुळे जावं लागलं मला. अरे बापरे, मी काय बोलतोय हे सगळं? आय एम सॉरी. एनिवे, तुम्ही माझ्याकडे लक्ष देऊ नका. काय मला तुमच्यात भांडणं लावायची नाही आहेत, पण एकदा वहिनींशी बोला. नाही एक सेकंड. हे बघ, मला काही कळत नाहीये. वसुंधरा वहिनींमुळे म्हणजे हे बघ, मला सांग ना तू, काय 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 झालं काय? नाही नको सर, माझ्याशी बोलण्यापेक्षा तुम्ही वेळ काढा आणि वसुंधरा वहिनींशीच बोलून घ्या. आणि मला आता ठेवावं लागणार आहे, कारण की मला जरा काम आहे. हां लकी, ऐक ना माझं. मी ठेवतो, मी नंतर फोन करीन तुम्हाला, आपण बोलू. हॅलो लकी. चला. आकाशराव, निघायचं ना? वसुंधरा, पहिला दिवस आहेस तुझा, छान जाऊ देत. ऑल द बेस्ट. थँक्यू बाबा. आकाशराव, आकाशराव, निघायचं ना? नाही नको. हे काय? अरे नेतोयस ना तिला? नाही, ते प्रेझेंटेशन कॅन्सल झालं, आज गरज नाही आहे त्यांची. एनिवे मी येतो. हां बाय. अहो, असं का? काय झालं ना? चला आता कामाला लागा. चहा टाका. पोयांबरोबर चहा नको? हो आई. हो, गोळ्या घेतल्या तुम्ही? वसुंधरा घेऊन येते, सांगितलं तिला. हो का? ऐका, ही गोळ्या घेऊन येईल ना, तिच्याशी जरा बोला. काय बोलायचं आहे वसुंधरेशी? तिला काय पंख फुटलेत का? ऑफिसला जायची कसली स्वप्न बघते ती? मग काय झालं? आकाशला तिच्या इनपुटची गरज वाटत असेल म्हणून. आले मोठे इनपुट देणारे. मुलांना कोण सांभाळणार मग?
मुळात हे लग्नच अशासाठी झालं होतं की तिन्ही मुलांना सांभाळायचं आणि आकाशने शांतपणे बिझनेसकडे लक्ष द्यायचं. लग्न करून काय उपयोग मग? नाही, तुझं म्हणणं बरोबर आहे, असंच ठरलं होतं. पण जगात लाखो माणसं आहेत ग जे काम आणि मुलं सांभाळतात. ह्या दोघांना काय प्रॉब्लेम आहे? हिला काय करते बिझनेस मधलं? त्याच्यापेक्षा तनयाला जाऊ देत ना ऑफिसला. हो म्हणजे विशाखाकडे ती काहीतरी शिकली असेल ना. जयश्री, तू उगाच पराचा कावळा करू नकोस. ती फक्त प्रेझेंटेशन द्यायला जाणार आहे, लगेच काय ऑफिस जॉईन नाही करणार. लगेच कधीच नाही करणार. अगं पण हे बघा, मी तुम्हाला सांगायचं काम केलं. उद्या आकाशच्या समोर जर मी विरोध केला तर तुम्ही म्हणू नका की मला माहितच नव्हतं. असं काय करते जयश्री? जर तू आकाशच्या बाजूने विचार कर ना. काय लकी असं अचानक निघून गेल्यामुळे ना त्याला पण जरा एकटं पडल्यासारखं वाटत असणार, म्हणून तो घेऊन जात असेल तिला. काय बिघडलं त्यात? तेच तर, तिथंच घोडा अडलाय. लकी अचानक निघून गेला म्हणूनच सगळं होत. देव करो आणि तो लवकरात लवकर परत येवो. कमाल झाली कॉफी. हा तुम्ही केली कॅपेचिनो? तयारी झाली. कसली? ठाकूरांच्या घरी माझात एंट्री करणार आहेस ना, त्याची. हा त्याची तयारी काय करायची? मी तसाही नेहमीच रेडी असतो त्यासाठी. तुम्ही बोला, प्रूफचं काय? काळजी करू नकोस. संध्याकाळपर्यंत ते सगळे व्हिडिओ गायब झालेले असते. गुड. हे आवडतं मला तुमच्या आई. कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट. जर तसं नाही झालं तर तुम्हाला माहिती आहे मी गडबड कधीच करत नाही. आणि मागच्या वेळेला सुद्धा ना, तुझ्या मूर्खपणामुळे तुला इथून निघून जावं लागलं होतं. यार हो ना मॅडम, झालं ना. आता सगळं मागचं मागेच राहू दे ना. काय इंग्लिश मॅन, प्लीज टेल युअर मॉम व्हाय शी सेइंग ऑल दिस. ब्रेकफास्ट झाला असेल ना तर निघ आता. ओके. मम्मा, हा कसला चीप माणूस आहे. आपण एक चांगलं आहे, ठाकूरांना ना हा अशाच पद्धतीचा माणूस पाहिजे. एकदा का तो त्यांच्या घरात गेला सगळा गेमच बदलून जाईल बघ. हा बावळट काय गेम फिरवणार? म्हणजे गेम मी फिरवणार आहे. हा लकी ना माझ्यासाठी फक्त एक प्याद आहे, प्याद. त्याचा पुरेपूर वापर करून आधी त्या वसूला घरातनं बाहेर काढायचं आणि मग आकाशला संपवायचं. मग फक्त देवच जयूला वाचवू शकेल. मम्मा, खरंच तू ना जीनियस आहेस बघ. आय नो. यापुढे तुला काय करायचंय ना ते ऐक. हा. अच्छा, सोनचा भाव आहे का? मिळेल ना. किती हवं आहे? 40. ठीक आहे ठीक आहे, पण ना मला मागवून घ्यावा लागेल. परवा सकाळपर्यंत मिळेल, चालेल ना? तर काय काळजी चोर. फोन घे. चोर चोर. चोर चोर चोर. लफंग कुठला? झाली ना सगळी व्यवस्थित आधी? हो हो चालेल. मग तुम्ही घेऊन या. हो मॅडम, माझा फोन बंद झालाय. मला खूप अर्जंट कॉल करायचा होता. तुमचा फोन मिळेल का मला? ठीक आहे, काही हरकत नाही. फक्त तुमचा फोन झाला ना की इथेच बाहेर ठेवा, मी आहे आत. हो हो चालेल. या. धन्यवाद.
काय झालं? कुठे काय काही हवंय का? जेवण रेडी झालंय का बघायला आलेले. बस भाजीला फोडणी द्यायची. तू देतेस? नो थँक्स, तूच कर. एकदा आकाशरावांना फोन करू का? अरे माझा फोन फोन इथेच तर ठेवला होता. अरे तुम्ही लवकर कसे काय आलात? तुमचा फोन कुठे आहे? माझा फोन मला महत्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी. मी कधीपासून फोन करतो, तुमचा फोनही लागत नाहीये, म्हणून निघून आलोय मी परत. अहो फोनच शोधते, मला कळत नाही कुठे गेला. मी मगाशी तिथे. इट्स ओके, ते महत्वाचं नाही. वसुंधरा, मला बोलायचं आहे तुमच्याशी. काय झालं आकाशराव? सगळं ठीक आहे ना? नाही, सगळं ठीक नाहीये. मला काहीतरी डिस्टर्बिंग कळलं, त्यानंतर माझ्या कामात लक्षच लागत नाही. वसुंधरा, तुम्हाला माहिती आहे ना, माझा खूप विश्वास आहे तुमच्यावर. हो मला माहिती आहे, पण काय झालं मला खरं खरं सांग, तुम्ही लकीला काय सांगितलं? नाही नाही, मी त्या दिवशी सांगितलं ना. सुंदर, प्लीज प्लीज खरं सांगा ना. मला माहिती आहे तुम्ही लकीला काहीतरी बोलला होता, त्यांनी स्वतः मला सांगितलंय. हो, तुम्ही मला का खरं सांगत नाही आहात? काय म्हणतोस तू? हिच्यामुळे लकी घर सोडून गेला? काय चाललंय काय हे? तू जर थांब ग. आकाश, बाबा, मला लकीचा कॉल आला, त्यांनी स्वतः सांगितलंय की तो वसुंधरामुळे घर सोडून गेलाय. नाही नाही नाही, तुझा काहीतरी गैरसमज झाला असणार. अहो, काही गैरसमज झाला नाहीये. लकी खोटं का बोलेल? मी तर हे आधीपासूनच म्हणत होते. वसुंधरा, आता तरी खरं बोला ना. तुम्ही असं काय बोललात लकीला? आकाशराव, मी सांगतो. लकी? परत आलास? मला वाटलंच होतं तुला आमच्याशिवाय राहणारच नाही. पण अरे आधीच सांगायचं ना, मी हिच्यामुळे घर सोडून गेलो म्हणून. मी तिला तिची जागा दाखवून दिली असती लगेच. आई नाही, अहो प्लीज तुम्ही वहिनींना असं काही बोलत जाऊ नका ना. मला खरंच वाईट वाटतं त्याचं. ही गोष्ट खरी आहे की मी वसुंधरा वहिनींमुळेच घराबाहेर गेलो होतो, पण त्यांच्या बोलण्यामुळे नाही. मग मला खरंच कळत नाही मी तुम्हाला कसं सांगू. ही गोष्ट खरी आहे की वसुंधरा वहिनींचा माझ्यावर कधी विश्वासच नव्हता. त्यांना कदाचित मी या घरातच नको होतो. त्यांना असं वाटायचं की मी आकाश सरांचा बिझनेस बुडवेन की काय.